हाय, वेलकम टू मॅजिकल लाईफ विथ मृणाल. मी आज तुम्हाला ग्रॅटिट्यूड स्टोरी म्हणजे कृतज्ञतेची गोष्ट सांगणार आहे. त्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी आज जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती शेवटपर्यंत ऐका बरं का. आणि काय आवडले किंवा या गोष्टीमधून काय समजले कमेंट करून सांगा. एका वाळवंटात एक चिमणी राहत होती. ती खूप आजारी होती. तिला पंख नव्हते. तिच्याकडे खाण्यापिण्यासाठी पण काहीच नव्हते आणि राहायला पण घर नव्हतं. एक दिवस एक कबूतर तिथून जात होतं. चिमणीने त्या कबुतराला थांबवलं व विचारलं, "तू कुठे जात आहेस?" कबुतराने उत्तर दिलं, "मी स्वर्गात जात आहे." ती आजारी चिमणी म्हणाली, "कृपा करून माझा त्रास कधी संपणार त्याबद्दल माहिती मिळवशील का?" कबूतर म्हणालं, "नक्कीच मी तपास करेन." आणि कबुतराने त्या आजारी चिमणीचा निरोप घेतला. कबूतर स्वर्गात पोचलं आणि प्रवेशद्वारावरील देवदूताला आजारी चिमणीचा निरोप सांगितला. देवदूत म्हणाले, तिच्या जीवनातील पुढील 7 वर्ष तिला असाच त्रास सहन करावा लागेल व तिच्या आयुष्यात कोणताच आनंद नसेल. कबूतर म्हणालं, हे ऐकून ती आजारी चिमणी अजूनच निराश होईल. यावर तुम्ही काही उपाय सांगू शकाल का? देवदूत म्हणाला, मी सांगतो तसा तिला जप करायला सांग. हे परमेश्वरा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझी आभारी आहे. धन्यवाद. कबुतराने आजारी चिमणीला भेटून देवदूताने पाठवलेला निरोप सांगितला. 7 दिवसानंतर जेव्हा कबूतर तिथून जात होतं तेव्हा त्याने बघितलं की ती चिमणी खूप आनंदी आहे. तिच्या शरीरावर पंख फुटले होते. वाळवंटात एक लहानसे झाड उगवले होते. जवळच पाण्याचा तलावसुद्धा तयार झाला होता आणि ती चिमणी आनंदाने गात होती, नाचत होती. हे सर्व पाहून कबूतर आश्चर्यचकित झालं, कारण देवदूताने सांगितलेले होते की पुढील 7 वर्ष त्या चिमणीच्या आयुष्यात कोणताच आनंद नसेल. या कुतूहलाने कबूतर परत स्वर्गाच्या दरवाजावर असलेल्या देवदूताला भेटायला गेला. कबुतराने त्याचे कुतूहल देवदूतांना सांगितले. देवदूताने उत्तर दिले, होय, हे सत्य आहे की पुढील 7 वर्ष त्या चिमणीच्या आयुष्यात कोणताच आनंद नव्हता. परंतु प्रत्येक क्षणी चिमणी, देवा, तू मला जे काही दिले आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते, हा जप करत होती. म्हणूनच तिचं जीवन बदलून गेलं. ती जेव्हा गरम वाळूवर पडत असे तेव्हा म्हणत असे, देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते. जेव्हा ती उडू शकत नसे तेव्हा ती म्हणत असे, देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते. जेव्हा तिला लहान जेव्हा तिला तहान लागत असे आणि आजूबाजूला पाण्याचा थेंब सुद्धा नसे तेव्हा सुद्धा ती हेच म्हणत असे की देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते. परिस्थिती कोणतीही असो, चिमणी हा जप आळवीत म्हणत तिचा त्रास 7 वर्ष होता तो 7 दिवसात बदलून गेला. जर आपण लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील, जेव्हा कृतज्ञतेच्या भावनेने परिस्थितीला पूर्णपणे बदलून टाकले. इतकेच काय, एखाद्याचे संपूर्ण जीवन देखील. जर का आपण सुद्धा प्रत्येक प्रसंगी, हे देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते, हा जप करू शकलो तर त्या आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. ही गोष्ट आपल्याला दृष्टिकोन, आपल्याजवळ काय नाही पासून आपल्याजवळ काय आहे पर्यंत बदलण्यास मदत करते. उदाहरणार्थ, आपले डोके दुखत असताना जर आपल्या उर्वरित आरोग्याबद्दल आपण देवाचे आभार मानले की माझे बाकीचे शरीर पूर्णपणे निरोगी ठेवल्याबद्दल तुझे आभार, तर आपली डोकेदुखी सुद्धा फारशी त्रास देत नाही. चला तर मग मिळालेल्या सर्व आशीर्वादांबद्दल परमेश्वराचे आभार मानूया.
त्यामुळे आपल्या जीवनात नक्कीच सुखद बदल घडून येईल. आणि यासारख्या गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.